नाशिकच्या गोदावरी घाटांचा विषय निघाला की एक नाव हमखास उच्चारलं जातं, ते दुतोंड्या मारुतीचं. प्रभू श्रीराम वनवास काळात सीता आणि लक्ष्मणासह दंडकारण्यात आले. पंचवटीत त्यांनी वास्तव्य केलं. आजचं नाशिक म्हणजे तेच प्राचीन पंचवटी क्षेत्र. गोदावरीच्या या पवित्र तीरावर रामकुंड आहे, जिथे रामांनी स्नान केल्याची आणि पिंडदान केल्याची श्रद्धा आहे. या रामभूमीच्या सानिध्यात उभा आहे एक जागरूक रक्षक, दुतोंड्या मारुती. गोदावरीला पूर आला की नाशिककर आजही म्हणतात, मारुतीच्या छातीला पाणी लागलं का, पाणी डोक्यापर्यंत आलं का. आणि त्यावरूनच पुराची तीव्रता ओळखली जाते. ही केवळ श्रद्धा नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली स्थानिक परंपरा आहे. रामकुंडाच्या दक्षिणेला पंचवटीच्या बाजूला घाटावर सुमारे 11 फूट उंचीची ही भव्य दुतोंड्या मारुतीची मूर्ती विराजमान आहे. पाठीला पाठ लावून 2 हनुमंतांची प्रतिमा घडवलेली आहे. पूर्वाभिमुख असलेली मूर्ती नम्रतेनं हात जोडून उभी आहे. हे आहे रामभक्तीचं प्रतीक. तर पश्चिमेकडील मूर्तीच्या हातात गदा असून ती राक्षसावर विजय मिळवताना दर्शवली आहे. हे आहे पराक्रमाचं प्रतीक. जणू भक्ती आणि शौर्य या 2 शक्तींचा संगम या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तींमध्ये झालेला दिसतो. नाशिकच्या सांस्कृतिक सर्व ठेव्यामध्ये आज दुतोंड्या मारुतीचा उल्लेख हा होतो आणि तो करावाच लागतो. ज्या वेळेला गोदावरी किंवा गोदा घाटावर असलेली मंदिरं, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारी अनेक धार्मिक कार्यक्रम, तर ह्या निमित्ताने आपल्याला दुतोंड्या मारुतीचं नाव हे घ्यावंच लागतं. दुतोंड्या मारुती हा पूर्वी दगडामध्ये हा 5 फुटाचा दुतोंड्या मारुती होता. परंतु 1939 साली जो महापूर आला, त्या महापुरामध्ये त्या दुतोंड्या मारुतीला हानी पोचली. त्यामुळं तिथं आमच्या गोदा घाटावर असलेल्या तालमी किंवा त्यावेळची सगळी पैलवान मंडळी यांनी ठरवलं का बा आपला पुरातन दुतोंड्या मारुती हा जसल्या तसा परत असला पाहिजे. आणि मग काहींनी हे केलं का तो जो पूर्वी होता त्याच्यापेक्षाही भव्य आपण केला पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन सगळ्या लोकांनी, त्यावेळच्या सगळ्या मारुती भक्तांनी तिथं एक चांगल्या मोठी मूर्ती तयार करायची म्हणून ठरवलं. आणि त्याचं काम देण्यासाठी त्यावेळचे तत्कालीन जे काही मूर्तिकार होते त्यांना बोलवलं आणि मग ही दुतोंड्या मारुतीची मूर्ती तिथं मूर्तिकारांचं काही नाव, मूर्तिकार त्यावेळेला जे पहिल्यांदा ज्यांना काम दिलं गेलं तर ते भोईर म्हणून होते. तर त्यांना ते काम दिलं गेलं, परंतु ते काम थोडंसं लांबल्या गेल्यामुळे त्यावेळचे आणखीन एक प्रसिद्ध मूर्तिकार होते परदेशी म्हणून, त्यांना ते काम देण्यात आलं. मारुतीची जी एक बाजू आहे ती त्यांनी केली. म्हणजे मारुती, दुतोंड्या मारुतीच्या दोन्ही बाजूच्या ज्या मूर्ती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यातली एक बाजू ही मूर्तिकार परदेशींनी केली आणि दुसरी जी बाजू आहे ती भोईरांनी केली. त्यामुळं त्या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. परंतु हा मारुती करताना ज्यांना पहिलं काम दिलेलं होतं भोईरांना, तर त्यांनी 11 फुटाचा करायचा म्हणून मला 11 फुटाचा तुम्हाला दगड आणून द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु मग ते 11 फुटाचा दगड उपलब्ध न झाल्यामुळे हा जो दुतोंड्या मारुती आहे, हा दुतोंड्या मारुती हा मग सिमेंटमध्ये करण्यात आला. परंतु त्याचं वैशिष्ट्य आहे का आजपर्यंत 39 सालच्या पुरानंतर 69 सालचा पूर आला, 76 सालचा पूर आला, 2008 सालचा पूर आला, अनेक पूर येऊन गेले, परंतु दुतोंड्या मारुतीला कुठलीही क्षती पोचली नाही किंवा तो आजही भरभक्कमपणे उभा आहे. इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर नाशिक गोदा घाट हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वारशाचं केंद्र राहिलेलं आहे. सध्याचे घाट आणि मंदिर रचना प्रामुख्यानं पेशवेकालीन म्हणजेच 18व्या शतकातील दगडी स्थापत्य शैलीत उभारले गेलेले आहेत. मात्र या परिसराची पवित्रता आणि तीर्थस्वरूप ओळख रामायणकालीन परंपरेशी जोडलेली आहे. म्हणूनच येथे उभ्या असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती ही प्राचीन श्रद्धा आणि नंतरच्या स्थापत्यकलेचा सुंदर संगम मानली जाते. विशेष म्हणजे या 11 फूट उंच मूर्तीपासून अवघ्या 100 पावलांवर 5 फूट उंचीची आणखी एक दगडात कोरलेली दुतोंड्या मारुतीची प्रतिमा आहे.
स्थानिक अभ्यासकांच्या मते ही मूर्ती अधिक प्राचीन आणि प्रमाणबद्ध आहे. गोदावरी घाटावर अशा शेकडो मंदिरांभोवती आख्यायिका, दंतकथा आणि इतिहास गुंफलेला आहे. रामायणापासून पेशवे कालापर्यंत हा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवास आजही या घाटांवर जिवंत आहे. या पुरातन धार्मिक ठेव्याची ओळख आपण दर आठवड्याला करून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या रेडिओ कर्मवीर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.